आपल्याला बोलण्याकरिता काँग्रेस नेते आमदार नाना पटोले आहेत. भाऊ, काय सांगाल? हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे आणि दिल्लीला जाऊन ते भेटणार सुद्धा आहेत आमदार जे आहेत. मला कुठलीही माहिती नाही आहे. मी आता भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत लागलेलो आहो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आता जे जिल्हा अध्यक्षांच्या काही निवडी झाल्यात त्याच्यामध्ये काही खुशी काही गम असं असतात, पण पक्षाच्या दृष्टिकोनातून संयम तर सगळ्यांनी पाळावे. मलाही काही अनेक लोकांचे फोन येतात त्यावेळेस मी तेच सांगतो त्यांना की सगळं चांगलं होईल, पक्षासाठी काम करत राहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकी संपल्यानंतर कर्जमाफीची घोषणा करू असे सांगत आहेत. काय सांगाल? बघा, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही. यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि यांनी आता शेतकऱ्यांची पात्रता ते ठरवणार आहेत अशा पद्धतीने. हे कोण होतं? यांची काय लायकी आहे पात्रता शेतकऱ्यांची ठरव? अन्नदात्यांचा अपमान आहे या पद्धतीचं यांनी करावं. आणि म्हणून यांच्या कर्जमाफीच्या बाबत जे अजूनही स्पष्टता नाही आणि केली तर ती सरसकट करावी ही भूमिका आमची आहे. आता जसं लाडक्या बहिणींचं हे बैमान भाऊ आपल्याला पाहायला मिळतात, खरं तर माझी याच्यामध्ये मागणी अशी आहे की हेच सांगतात की 80 लाख बहिणी यामध्ये आम्ही अपात्र ठरवले. मग हा जो पैशाचा अपहार झाला तर या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. यांनीच या घोषणा केल्या होत्या, यांनी हे तपासलं नाही आणि म्हणून या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे या सरकारवर, अशी मागणी आमची आहे. भाऊ, आता विधान परिषदेच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आपल्याकडे बहुमत नाहीये. मग तो बहुमताचा आकडा आपण कशा पद्धतीनं त्या पार करणार आहात? आम्ही निवडणूक लढतो आहे आणि वोटरचा आशीर्वाद आमच्या उमेदवाराला मिळेल. आपल्याकडे आपण जे एक उमेदवार दिला आणि त्यासोबत 2 जे आहेत त्याचे सहकारी म्हणून दिलेले, तर काय सांगाल नेमका उमेदवार कोण आहे? असा संभ्रम जो आहे उमेदवार मतदारांमध्ये पाहायला मिळतो. काय सांगाल? कोणालाही संभ्रम नाहीये. आमच्या विरोधात भाजप सारख्या भ्रष्टाचारी पक्षाचा उमेदवार उभा आहे आणि म्हणून या माहितीमधल्या उमेदवारांचा जो हे आहे आणि त्यांचा जो प्रचार आहे त्यांनाच याच्यातून निपटवायचं आणि म्हणून ही एक रणनीतीचा भाग आहे. नक्कीच हे होते आमदार नाना पटोले. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.